लक्षात आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे एका महाविद्यालयात जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यांच्या जागेचे जे गुणोत्तर आहे ते आहे 6:9:4. पुढील वर्षी जीवशास्त्राच्या जागा 25% वाढल्या, रसायनशास्त्राच्या जागा 10% वाढल्या व भौतिकशास्त्राच्या जागा 25% कमी झाल्या. तर या जागांचे नवीन गुणोत्तर काय? बघा, प्रश्न आहे गुणोत्तर व शेकड्यावरती. महत्वाचा प्रश्न आहे. कसा सोडवायचा बघा. जे आपले विषय ते आपण आधी काय करूया, लिहून घेऊया. जीवशास्त्र, रसायन आणि भौतिक. ठीक आहे. आता याचं गुणोत्तर काय दिलेलं त्यांनी? 6:9:4. 6:9:4 जशी आहे तशी आपण मांडणी केली. आता बघा, यांच्या म्हणण्यानुसार पुढील वर्षी जीवशास्त्राच्या जागा किती टक्क्याने वाढल्या? 25%. 25% याचा अर्थ काय? टक्के. हा टक्के म्हणजेच काय? 100. म्हणजे या जागा किती टक्क्याने वाढल्या? 25%. पण कितीच्या वाढल्या म्हणून अधिक घेतले? 6च्या 25%ने जागा वाढल्या. ठीक आहे. आता बघा पुढं रसायनशास्त्रासाठी काय बोलतात ते? रसायनशास्त्राच्या जागा 10%ने वाढल्या. वाढल्या म्हणून आपण काय करणार? अधिक. कितीला वाढल्या? 9ला. किती वाढल्या? 100 पैकी 10. आणि भौतिकशास्त्राच्या ज्या जागा आहेत त्या बघा 25% कमी झाल्या. कमी झाल्या म्हणून आपण इथे घेणार आहे वजाचं चिन्ह. वजा 4च्या किती झाल्या? त्या 25%ने कमी झाल्या. ही झाली आता आपली मांडणी. गणित जसंच्या तसं सोडवायचंय. 5 30 हातच्या आला 3, 6 दुने 12, 12 3 15 म्हणजे 25 150 भागिले 100 अधिक हा 6 जसाच्या तसा 9 10 90 भागिले 100 हा 9 जसाच्या तसा 25 चौक 100 भागिले 100 हा वजाच्या जसाच्या तसा. आता बघा 100 1 100 100 1 100. आता इथे हा शून्य गेला, हा शून्य गेला, इथं 10 आहे म्हणजे इथं काय ना 0.9. हा शून्य गेला, हा शून्य गेला, ह्या शून्याच्या जागी काय ना 1.5. मग गुणोत्तर काय होईल? 6 अधिक 1.5 9 अधिक 0.9 आणि 4 वजा 1. ठीक आहे. आता बघा 6 अधिक 1.5 म्हणजेच किती झाले? 7.5. 9 अधिक 0.9 म्हणजेच किती झाले? 9.9 आणि 4 वजा 1 बरोबर किती झाले? 3. आता बघा हे जे दशांश अपूर्णांक आहे या संख्या आपण सेम करून घेऊ, कारण आपल्याला काढायचं आहे गुणोत्तर. मग इथे आले किती? 75. इथे राहते 99 आणि इथे येते 30. बघा याला अजून आता आपल्याला संक्षिप्त रूप देता येईल. कशाने भाग जातो? याला प्रत्येकाला 3 भाग जातो. 3 भागू. 3 1 3 3 2 6 आणि 3 5 15. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 1 3 0 0. याच्यापेक्षा कमी भाग जाणार नाही. म्हणूनच त्यांनी जे आपल्याला विचारलं ते नवीन जागेचं गुणोत्तर काढा. तर नवीन जागेचं गुणोत्तर काय असणार आहे? 25 33 10 हे असणार आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. लक्षात आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे 2.25 अधिक 2.25 भागिले 1.5 वजा 2.25 गुणिले 1.5. प्रश्न आहे दशांश अपूर्णांकाचा आणि हे गणित सोडवण्यासाठी 5 नियम आहेत. त्याचा व्हिडिओ याच्या आधीच्या याच्यात टाकलेला आहे आपण. बघा आता हे गणित सोडवताना काय करावं लागेल? जर हे गणित फक्त अधिक आणि वजाबाकीचं असतं तर आपण डावीकडनं सोडवत गेलो असतो. पण यामध्ये भागिले आणि गुणिले हे 2 चिन्ह पण आहेत. यामुळे आधी गुणाकार आणि भागाकार करावा लागेल. त्याच्यासाठी आपण व्यवस्थित मांडणी करून घेऊया. बघा 2.25 अधिक 2.25 भागिले खाली घेऊया 1.5 याला कंसात घेऊया भागाकार आहे तर वजा 2.25 गुणिले 1.5 याला देखील काय करूया कंसात घेऊया. बघा आता इथे वरती दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत आणि खाली 1 आहे. मग काय करूया छेद समान करून घेऊ. इथं झाला 1.50.
हे झाल्यानंतर हा आपण दशांश चिन्ह काढलं तरी चालतं. आता बघा 150 एक 150, 150 दुने 300 म्हणजे भाग जातोय. 150 एक 150, राहिले किती? 225 मधनं 150 गेले 75 राहिले. इथं दिला पॉईंट झाले 750. 15 पाची 75 म्हणजे 5ने भाग जातो. राहिले किती? 1.5. इथे पण बघा हा गुणाकार करूया आता. 15 पाची 75, हातच्या आला 7, 15 दुने 30, 30 आणि 7 37, इथं आला 7, इथं राहिला हातच्या 3, 15 दुने 30 आणि 3 33. आता बघा 2 नंतर दशांश चिन्ह 2 अंक आहेत, 1 नंतर दशांश चिन्ह 1 अंक आहे, म्हणजे एकूण दशांश नंतर किती अंक आहेत? 3. 1 2 3. इथं 3 नंतर आपण काय घेतलं? दशांश चिन्ह घेतलं. आता बघा खाली उतरून घ्या व्यवस्थित. 2.25 अधिक 1.5 वजा 3.375. आता आपल्याकडे काय आहे? फक्त अधिक आणि वजा बाकी. मग आपण काय करू शकतो? डावीकडनं सोडत गणित नेऊ शकतो. मग 2.25 अधिक 1.5 इथे पण काय करावं लागेल? दशांश समान करावं लागते. इथे आला 0. मग बघा 25 आणि 50 किती होतात? 75. पॉईंट जसं तसं 2 आणि 1 3 वजा 3.375. आता राहिली वजा बाकी. इथे दशांश नंतर 3 अंक आहेत, इथं 2च आहेत. मग इथं काय केला? 1 वाढवला अंक. काय आलं? 3.750 वजा 3.375, ज्याचं उत्तर येतं 0.375, जे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत आवर्ती दशांश अपूर्णांक. तर बघा प्रश्न आहे 2.36, 36 च्या वरती आडवी रेषा अधिक 1.45, 45 च्या वरती आडवी रेषा. तर बघा आता आपल्याला इथे दिलेले आहे 2.36, 36, 36, 36. तर बघा ही जी पुनरावृत्ती आहे हीच टाळण्यासाठी आपण वरती ही आडवी रेषा देतो. तर बघा पुढे अधिक 1.45, 45, 45, 45. आपण आता यांची प्लस करून घेऊया. 6 आणि 5 11, हातच्याला आलं 1, इथे आले 8. तसंच पुढे घेऊया 81, 81, इथे आले 3. तर बघा आता हीच पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण 3.81 वरती ही आडवी रेषा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. तसंच व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच आता पोलीस भरतीही चालू आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की कळवा. धन्यवाद.